तर मंडळी सध्या आपण काळोखी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत। तर हा फलटणचा संपूर्ण असा कॅनोल आहे। नमस्कार, मी वैभव देवडे। आपण करत आहोत शिरवळ ते तुळजापूर पायवारी। तर आज आहे शिरवळ ते तुळजापूर पायवारी परतीच्या प्रवासातील 8वा दिवस। आज ठीक पहाटे 5:15 वाजता आपण राजाळेमधून फलटणच्या दिशेने जाण्यासाठी प्रस्थान केलेलं आहे। तर हा मागे बघू शकता मित्रांनो, हा कॅनल आहे। तर त्या कॅनलवर सध्या आपण आंघोळ वगैरे केलेली आहे आणि पुढेच एक काळोखी वस्ती आहे, त्या वस्तीवर सध्या आपण निघालेलो आहोत। तिथं काय बोगी बिगी होती, आपल्या अंबाबाईची बोगी होती, आरती होती, जेवण होतं। जेवण पण असतं का नाश्ता? जेवण। ओके, त्या ठिकाणी सर्व काटकरांना जेवण वगैरे असतं। तर गट क्रमांक 2 कावळ्याळी या गटाचा आज नंबर आहे राजाळ ते फलटणपर्यंत शासन घेऊन जाण्याचा। तर आपण सुद्धा शासनासोबतच असणार आहोत। तर चला जाऊयात आपण काळोखी वस्तीवर। सूर्यदेवाचं देखील या ठिकाणी मित्रांनो दर्शन झालेलं आहे। तर हे सर्व आपले काटकर या ठिकाणी आंघोळ वगैरे करत आहेत। तर ही धाबिगी वस्ती आहे मित्रांनो आणि या ठिकाणी सध्या शासन काठी देखील आलेलं आहे। या ठिकाणी सर्व काटकरांना चहा बिस्किटचा बेत आहे, बघू शकते। बोल भवानी की जय, आई राजा उदे। महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा। चला, आणि संपूर्ण कांदे या ठिकाणी काढून ठेवलेले आहेत मित्रांनो, बघू शकता। चला काळोखी वस्ती। तर मंडळी सध्या आपण काळोखी वस्ती या ठिकाणी आलेलो आहोत। काळोखी वस्ती ही फलटणच्या अलीकडेच असणारी ही वस्ती आहे। या ठिकाणी सध्या आपलं शासन काठी आलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो सर्व काटकरांना महाप्रसादाची सोय केलेली असते आणि ते महाप्रसाद झाल्यानंतर आपण जवळपास 10च्या दरम्यान फलटणच्या दिशेने जाण्यासाठी प्रस्थान करतो। तर काळोखी वस्तीवर असलेल्या या मंदिरामध्ये आता आपल्या देवीचा अभिषेक होत आहे मित्रांनो, हे बघू शकता। आबा वगैरे बसलेले आहेत। हे मागे एक मंदिर आहे आपलं, ते मंदिरामध्ये पण जाऊया। तुळजापूरच्या अंबाबाईला येते जाऊन, येरमाळ्याच्या येडाबाईला येते जाऊन,
काळोखेश्वर आपण येतात तिथं आल्यानंतर अभिषेक ज्या काठकरांचा नंबर असेल त्या काठकरांनी करायचा असतो अभिषेक। नंतर त्या माणसांना इकडल्या बोलवायचं असतं आणि नंतर हे 5 काठकर बोलवायचं, 5 काठकरांनी त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं असतं आणि नंतर ह्या गावाच्या माणसांनी हळदी कुंकू व्हायचं असतं। न पुढं आपण आता धुळोबाव जाणार, धुळोबावने आपण फलटणला जाणार। तर सध्या आपण राजळ ते फलटण प्रवास करताना आपण काळोखी वस्तीवर आलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्या अंबिका मातेचे शासनकाठी देखील आलेले आहे। नमस्ते, मी हेमंत शिंदे, विडणी काळोखी वस्ती। आम्ही लहान होतो, आम्हाला जसं कळतंय तसं काठीमधून बांधाने वाट काढत आमच्या इथे येते, चहा पाणी जे काय नाश्ता वगैरे जे काय असेल ते चहा पाणी घेऊन इथून अभिषेक वगैरे होतो आणि इथून काठी पुढे प्रस्थान करते फलटणच्या दिशेने। तर आता या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना ओलांडा देण्यात येणार आहे।
बाहिला 40 गावाच्या मंडपाला हे सवरणाचा कळत हविला 4 मेल्याला पंचामृत भोजन होते अंबा बाहिला हा मी धाविला दादर मोहतो आरजो गेला हे संध्याकाळी रंगाला गेला हे आरजो गे आज करते अंबा बाहिला सदानंदी बोल हाय राधा तर या ठिकाणी सरबत वाटप चालू आहे मित्रांनो. हे बघू शकता काका वगैरे आहेत. कसं आहे सरबत? एकदम छान. सुंदर. या सर तर आता आपलं पुढचं नियोजन कसं असणार आहे? आता आपला पुढचा 12 वाजता चालू होतो कॅनल पासून बाजीबाच्या मठापर्यंत. बरं फलटणमध्ये. हा आता त्याच्यामध्ये कदमाचं जेवण असतं. कदमांचं? हा कदमांचं जेवण असतं. त्यांचा एक कदमांचा वाड आहे 2 भावांचा. एक शाकाहारी करतो एक मांसाहारी करतो. श्रीराम जवाहर साखर कारखाना फलटण. तर आपण आता फलटणमध्ये जवळपास पोहोचलेलो आहोत मित्रांनो. तर या ठिकाणी सर्व काटकरांना लस्सीचं वाटप होत आहे. काय नाही आम्हाला आशीर्वाद मिळतोय त्यांचा. आशीर्वाद मिळतोय त्यांचा आम्हाला. किती वर्षापासून सेवा करताय? भरपूर वर्ष. आता काय त्याला सांगाय गणितच नाही. काय किती वर्ष आता बाबांनाच माहित. म्हणजे 50 वर्षाचं मी बघतोय. माणसं कसं आहे माहिती आहे का? कोणी बी असलं कसलं असतं माणूस याला महत्व आहे. काय म्हणायचंय? तर या ठिकाणी सर्व काटकरांना लस्सीचं वाटप होत असतं. काही वेळातच आता आपण फलटण मधील आपल्या तळावरती पोहोचणार आहोत. हरिबुवा मठामध्ये आपण जाणार आहोत. तर या ठिकाणी आता शासनकाठी आहे. तर आता फलटणचा संपूर्ण असा उभा छबिना सुरू झाला आहे मित्रांनो. तर मित्रांनो सध्या आपण फलटणमध्ये पोहोचलेलो आहोत. ठिकाणी बघू शकता हा फलटणचा कॅनॉल आहे. हा कॅनॉलच्या बाजूला एक झाड आहे. त्या झाडाला आपलं शासनकाठी लागतं आणि मग जवळपास 1 तासभर आपण या ठिकाणी असतो. अनेक काटकर आपले कपडे वगैरे धुवत असतात या ठिकाणी. या ठिकाणी असे अनेक काटकर आहेत आपले, ते आपले कपडे वगैरे धुवत आहेत. तर हा फलटणचा संपूर्ण असा कॅनॉल आहे आणि आपलं शासनकाठी देखील मित्रांनो या कॅनॉलवरून येत आहे. आता हे बघू शकता. संपूर्ण असा हा उभा छबिना येत असतो आणि या ठिकाणी आपले सर्व काटकर या ठिकाणी कपडे वगैरे धुवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. जय शिवाजी जय भवानी.
हॅलो. तर सध्या आपण फलटणमधून काळच्या दिशेने जाण्यासाठी प्रस्थान केलेले. शासनकाठी जवळपास 9 ते 9:30च्या दरम्यान निघते, पण सध्या 6:45 झालेत. ज्या आज गट क्रमांक 3 या गटाचा शासन वाहण्याचा नंबर आहे. फलटण ते काळज रात्री 9च्या दरम्यान ते निघतात, पण बाकीच्या ज्या गटाचा नंबर नाही ते पुढे जाऊन अशी विश्रांती वगैरे घेत असतात. तसंच आम्ही देखील आता पुढे जाऊन थोडीशी विश्रांती वगैरे घेणार आहोत. तर चला तर मित्रांनो जाऊयात काळजच्या दिशेने. संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. आप्पा आहेत सोबत, बाकीचे काटकर आपले सगळे पुढे गेलेले आहेत. चला. आज दुपारी जवळपास 3:30 वाजता आम्ही सर्वांनी जेवण केलं. त्यानंतर हरिभावाच्या मठामध्ये थोडीशी आम्ही विश्रांती केली. त्यानंतर आता आम्ही काळच्या दिशेने निघालेलो आहोत. हे बघू शकता आपले बाकीचे मित्रमंडळी पुढं चालत आहेत. तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायी वारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये.